नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 17 क्लास 7 मॅथ्स बघणार आहोत। क्वेश्चन नंबर 1, राइट द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ द अँगल्स गिव्हन बिलो। आता या ठिकाणी 15 डिग्रीचा अँगल दिलेला आहे, याचा सप्लिमेंटरी अँगल आपल्याला शोधून काढायचा आहे, परंतु तो आपल्याला माहित नाही, म्हणून तो x डिग्री आहे असं आपण अझ्युम करून घेणार आहोत। देअरफॉर लेट द सप्लिमेंटरी अँगल मेजर x डिग्री, म्हणजे 15 डिग्रीचा जो अँगल आहे त्याचा सप्लिमेंटरी अँगल x डिग्रीचा आहे, परंतु कोणत्याही दोन सप्लिमेंटरी अँगलची ॲडिशन नेहमी 180 डिग्री असते, म्हणून या प्रकारे राईट डाऊन केलं। देअरफॉर द सम ऑफ द मेजर ऑफ टू सप्लिमेंटरी अँगल इज 180। देअरफॉर 15 डिग्री प्लस x डिग्री इक्वल टू 180 डिग्री, कारण या ठिकाणी हा 15 डिग्रीचा जो अँगल होता त्याचा सप्लिमेंटरी अँगल होता x डिग्रीचा, म्हणून दोन्ही अँगलची ॲडिशन किती मिळायला पाहिजे आपल्याला 180 डिग्री। देअरफॉर x डिग्री इक्वल टू 180 डिग्री मायनस 15 डिग्री। या ठिकाणी हा 15 डिग्री पॉझिटिव्ह होता, प्लस होता, जेव्हा तो उजवीकडे जाणार तेव्हा तो सबट्रॅक्ट होणार। देअरफॉर x डिग्री इक्वल टू 165 डिग्री, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला हा जो 15 डिग्री होता त्याचा सप्लिमेंटरी अँगल मिळाला, तो म्हणजे 165 डिग्री। सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत 85 डिग्री। आता या 85 डिग्रीचा सुद्धा आपल्याला सप्लिमेंटरी अँगल माहित नाही, म्हणून तो y डिग्री आहे असं आपण मानून घेतलं। देअरफॉर लेट द सप्लिमेंटरी अँगल मेजर y डिग्री, म्हणजे या 85 डिग्रीचा सप्लिमेंटरी अँगल किती डिग्रीचा आहे तर तो y डिग्रीचा आहे। देअरफॉर द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू सप्लिमेंटरी अँगल इज 180, म्हणजे हा 85 डिग्रीचा अँगल आणि y डिग्री हे दोन्ही अँगल सप्लिमेंटरी आहेत, तर त्यांची ॲडिशन किती असते 180 डिग्री असते, म्हणून या प्रकारे राईट डाऊन केलं। 85 डिग्री प्लस y डिग्री इक्वल टू 180 डिग्री। देअरफॉर y डिग्री इक्वल टू 180 डिग्री मायनस हा 85 इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे येताना निगेटिव्ह झाला, 180 डिग्री मायनस 85 डिग्री। देअरफॉर y डिग्री इक्वल टू 95 डिग्री, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 85 डिग्रीचा सप्लिमेंटरी अँगल मिळाला, तो म्हणजे 95 डिग्रीचा, म्हणून या प्रकारे राईट डाऊन केलं। द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ द अँगल 85 डिग्री इज 95 डिग्री। थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत 120 डिग्री। आता या ठिकाणी सुद्धा हा 120 डिग्री आहे, त्याचा सप्लिमेंटरी अँगल आपल्याला माहित नाही, म्हणून तो x डिग्री आहे असं आपण मानून घेतलं। देअरफॉर लेट द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल इज x डिग्री, परंतु कोणत्याही दोन सप्लिमेंटरी अँगलची ॲडिशन ही 180 डिग्री असते, म्हणून या प्रकारे राईट डाऊन केलं। देअरफॉर द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू सप्लिमेंटरी अँगल इज 180 डिग्री। आता या ठिकाणी 120 डिग्री आणि x डिग्री दोन्ही कशी आहेत, सप्लिमेंटरी अँगल आहे, म्हणून त्यांची ॲडिशन किती मिळायला पाहिजे 180 डिग्री। देअरफॉर 120 डिग्री प्लस x डिग्री इक्वल टू 180 डिग्री। देअरफॉर x डिग्री इक्वल टू हा 120 इकडे प्लस आहे, जेव्हा तो उजवीकडे जाणार तेव्हा तो सबट्रॅक्ट होणार, म्हणून 180 डिग्री मायनस 120 डिग्री। देअरफॉर x डिग्री इक्वल टू 60 डिग्री, म्हणजे 120चा जो सप्लिमेंटरी अँगल आहे तो आपल्याला 60 डिग्रीचा मिळाला। देअरफॉर द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ अन अँगल ऑफ 120 डिग्री इज 60 डिग्री। पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत 37 डिग्रीचं। आता या 37 डिग्रीचा सुद्धा आपल्याला सप्लिमेंटरी अँगल माहित नव्हता, म्हणून तो y डिग्री आहे असं आपण मानून घेतलं। लेट द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल इज y डिग्री, म्हणजे 37 डिग्रीचा सप्लिमेंटरी अँगल आपल्याला y डिग्रीचा मिळाला, परंतु कोणत्याही दोन सप्लिमेंटरी अँगलची ॲडिशन नेहमी 180 डिग्री असते। देअरफॉर द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू सप्लिमेंटरी अँगल इज 180 डिग्री, म्हणून या प्रकारे राईट डाऊन केलं। 37 डिग्री प्लस y डिग्री इक्वल टू 180 डिग्री। आता या ठिकाणी आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे, y इक्वल टू 180 डिग्री मायनस 37 डिग्री। दोन्ही नंबरची आपण सबट्रॅक्शन केली तर या ठिकाणी आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली, ती म्हणजे 143 डिग्री, म्हणजेच 37 डिग्रीचा सप्लिमेंटरी अँगल आपल्याला मिळाला, तो म्हणजे 143 डिग्री, म्हणून या प्रकारे राईट डाऊन केलं। देअरफॉर द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ अन अँगल ऑफ 37 इज 143 डिग्री। 37 डिग्रीचा सप्लिमेंटरी अँगल मिळाला, तो म्हणजे 143 डिग्रीचा। नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत 108 डिग्री। आता याचा सुद्धा आपल्याला सप्लिमेंटरी अँगल शोधून काढायचा आहे,
परंतु तो आपल्याला माहित नाही म्हणून तो x डिग्री आहे असं आपण मानून घेतलं. लेट द सप्लिमेंटरी अँगल मेजर x डिग्री. म्हणजे 108 चा सप्लिमेंटरी अँगल कितीचा मिळाला तर x डिग्रीचा मिळाला. परंतु कोणत्याही दोन सप्लिमेंटरी अँगलची ऍडिशन नेहमी 180 डिग्री असते. म्हणून आपण या प्रकारे राईट डाऊन केलं, द सम ऑफ द मेजर ऑफ टू सप्लिमेंटरी अँगल इज 180 डिग्री. देअरफॉर 108 डिग्री प्लस x डिग्री इक्वल टू 180 डिग्री. आता या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून 180 डिग्री मायनस 108 डिग्री केलं. दोन्ही नंबरची सबट्रॅक्शन केली तर या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली ती म्हणजे 72 डिग्री. म्हणजे 108 याचा सप्लिमेंटरी अँगल मिळाला आपल्याला 72 डिग्रीचा. म्हणून या प्रकारे राईट डाऊन केलं, देअरफॉर द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ अन अँगल ऑफ 108 इज 72 डिग्री. पुढचं बघणार आहोत 0 डिग्री. आता 0 डिग्रीचा सप्लिमेंटरी अँगल आपल्याला शोधून काढायचा आहे. तो आपल्याला माहित नाही म्हणून तो x डिग्री आहे असं आपण मानून घेतलं. लेट द सप्लिमेंटरी अँगल मेजर x डिग्री. परंतु कोणत्याही दोन सप्लिमेंटरी अँगलची ऍडिशन नेहमी 180 डिग्री असते. म्हणून लिहिलं या प्रकारे, देअरफॉर द सम ऑफ द मेजर ऑफ टू सप्लिमेंटरी अँगल इज 180 डिग्री. देअरफॉर 0 डिग्री प्लस x डिग्री इक्वल टू 180 डिग्री. या ठिकाणी x डिग्रीची व्हॅल्यू काढायची आहे. x डिग्री इक्वल टू 180 डिग्री मायनस 0 डिग्री. म्हणून या ठिकाणी x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 180 डिग्री. म्हणजेच 0 डिग्रीचा सप्लिमेंटरी अँगल मिळाला तो म्हणजे 180 डिग्रीचा. देअरफॉर द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ अन अँगल ऑफ 0 डिग्री इज 180 डिग्री. आता या ठिकाणी पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत a डिग्री. आता याचा सुद्धा आपल्याला सप्लिमेंटरी अँगल माहित नव्हता म्हणून तो y डिग्री आहे असं आपण अज्युम करून घेतलं. लेट द सप्लिमेंटरी अँगल मेजर y डिग्री. परंतु कोणत्याही दोन सप्लिमेंटरी अँगलची ऍडिशन नेहमी 180 डिग्री असते. देअरफॉर द सम ऑफ द मेजर ऑफ टू सप्लिमेंटरी अँगल इज 180 डिग्री. म्हणून या प्रकारे लिहिलं, a डिग्री प्लस y डिग्री इक्वल टू 180 डिग्री. तर या ठिकाणी y ची व्हॅल्यू काढायची, y डिग्री इक्वल टू 180 डिग्री मायनस a डिग्री. देअरफॉर y इक्वल टू 180 मायनस a डिग्री. म्हणजे या ठिकाणी आपल्याला a डिग्रीचा सप्लिमेंटरी अँगल मिळाला तो म्हणजे 180 मायनस a डिग्रीचा. देअरफॉर द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ अन अँगल ऑफ a डिग्री इज 180 मायनस a डिग्री. क्वेश्चन नंबर 2, द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिव्हन बिलो. यूज देम टू मेक पेअर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँड सप्लिमेंटरी अँगल्स. आता या ठिकाणी काही अँगल्सचे मेजरमेंट आपल्याला दिलेले आहे. यामधून आपल्याला अशा पेअर शोधायच्या आहे की ज्या दोन कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या पेअर आहे आणि सप्लिमेंटरी अँगलच्या पेअर आहे. जर आपण कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या पेअर शोधणार असू तर कॉम्प्लिमेंटरी अँगलची ऍडिशन नेहमी 90 डिग्री असते आणि जर सप्लिमेंटरी अँगलच्या पेअर शोधत असणार तर त्याची ऍडिशन नेहमी 180 डिग्री असते. बघा आता सुरुवातीला आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल शोधणार आहोत म्हणजे असे दोन अँगल की ज्या दोन अँगलची ऍडिशन ही 90 डिग्री मिळायला पाहिजे. बघा आता या ठिकाणी मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू 60 डिग्री अँड मेजर ऑफ अँगल एन इक्वल टू 30 डिग्री. जर आपण 60 आणि 30 या दोन्ही अँगलची ऍडिशन केली तर ती मिळाली आपल्याला 90 डिग्री. म्हणजेच याचाच अर्थ मेजर ऑफ अँगल बी आणि मेजर ऑफ अँगल एन हे दोन्ही अँगल कॉम्प्लिमेंटरी अँगल आहेत. पुढची पेअर बघणार आहोत, मेजर ऑफ अँगल y इक्वल टू 90 डिग्री आणि मेजर ऑफ अँगल ई इक्वल टू 0 डिग्री. 90 डिग्री आणि 0 डिग्री या दोन्ही अँगलची जर ऍडिशन केली तर ती मिळाली 90 डिग्री. याचाच अर्थ मेजर ऑफ अँगल y आणि मेजर ऑफ अँगल ई हे दोन्ही पेअर सुद्धा कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर आहे. आता थर्ड बघणार आहोत आपण, मेजर ऑफ अँगल डी आणि मेजर ऑफ अँगल एफ. बघा आता या ठिकाणी डी अँगल आहे 75 डिग्रीचा आणि अँगल एफ आहे 15 डिग्रीचा. दोन्ही अँगलची ऍडिशन केली ती सुद्धा मिळाली 90 डिग्री. म्हणजे ही पेअर सुद्धा कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर आहे. पुढचं बघणार आहोत सप्लिमेंटरी अँगल. आता अशी अँगलची पेअर शोधायची आहे की ज्यांची ऍडिशन 180 डिग्री मिळते. बघा आता या ठिकाणी पुन्हा अँगल एन आहे 30 डिग्रीचा आणि अँगल जे आहे 150 डिग्रीचा. 30 डिग्री आणि 150 डिग्री दोन्ही अँगलची जर ऍडिशन केली तर ती मिळाली 180 डिग्री. म्हणजेच अँगल एन आणि अँगल जे ही जी पेअर आहे ही सप्लिमेंटरी अँगलची पेअर आहे. म्हणून या प्रकारे राईट डाऊन केलं, मेजर ऑफ अँगल एन अँड मेजर ऑफ अँगल जे ही सप्लिमेंटरी अँगलची पेअर आहे. आता पुढची पेअर आहे ती म्हणजे मेजर ऑफ अँगल बी आणि जी. बघा या ठिकाणी अँगल बी आहे 60 डिग्रीचा आणि अँगल जी आहे 120 डिग्रीचा. 120 आणि 60 दोन्हींची जर ऍडिशन केली ती मिळाली आपल्याला 180 डिग्री. याचाच अर्थ हे दोन्ही अँगल सुद्धा सप्लिमेंटरी अँगल आहेत.
Question number 3. In triangle XYZ, measure of angle Y equal to 90 degree. What kind of pair do angle X and angle Z make? बघा आता या ठिकाणी या प्रकारे आपण ही डायग्राम ड्रॉ केलेली आहे. या ठिकाणी अँगल Y आहे 90 डिग्रीचा, म्हणून या प्रकारे आपण ही टिक मार्क करून घेतलेली आहे. आता या ठिकाणी अँगल X आणि अँगल Z कोणत्या प्रकारच्या पेयर तयार करत आहे हे आपल्याला शोधून काढायचे आहे. बघा आता या ठिकाणी आपल्याला माहित आहे की ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची ऍडिशन नेहमी 180 डिग्री असते, म्हणून या प्रकारे राईट डाऊन केलं अँगल X प्लस अँगल Y प्लस अँगल Z इक्वल टू 180 डिग्री. आता या ठिकाणी ही जी डायग्राम दिलेली होती या ठिकाणी दोन्ही अँगल कसे दाखवलेले आहे, सेम दाखवलेले आहे, म्हणजे दोन्ही अँगल हे इक्वल आहेत. आता या ठिकाणी बघा अँगल X प्लस Y किती डिग्रीचा होता, 90 डिग्रीचा, प्लस अँगल Z इक्वल टू 180 डिग्री. 90 डिग्री या ठिकाणी आपण सबट्रॅक्ट करून घेतले, देअरफॉर अँगल X प्लस अँगल Z इक्वल टू या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 90 डिग्री. म्हणजे अँगल X आणि Z हे दोन्ही अँगल मिळून त्यांची ऍडिशन मिळते आहे 90 डिग्री. याचाच अर्थ ती कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेयर तयार करत आहे, म्हणून या ठिकाणी लिहिणार देअरफॉर अँगल X अँड अँगल Z मेक अ पेयर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल. अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 3 सुद्धा कंप्लीट झालेला आहे. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 17 यामधील क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3 पूर्णपणे सॉल्व्ह केले आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.